रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 1094 पासून. ज्ञानेश्वर माऊली आत्मा व देह यांचा संबंध कसा आहे हे आपल्याला सांगतात. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता त्यापासून ते अलिप्त असते, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो असा शरीरात असूनही शुद्ध स्वरूप असतो. हे किरीटी, सूर्य पाणी उत्पन्न होण्याचे अगोदर व मागूनही पूर्वी होता, त्याप्रमाणे तो कायम असतो. परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने पाण्यात दृष्टीस पडल्यावर त्याचे ते प्रतिबिंब सूर्यच भासते. त्याचप्रमाणे आत्मा देहात आहे हे म्हणणे खरे नसून, देह उत्पन्न होण्याचे पूर्वीपासून तो जेथे होता तेथेच नंतरही तो असतो. ज्याप्रमाणे आरशात आपले स्वरूप आहे असा भास होतो, त्याचप्रमाणे आत्मा देहात वास करतो हे म्हणणे मिथ्या होय. त्या देहाचा व आत्म्याचा संबंध आहे असे म्हणणे सर्वथैव व्यर्थ होय. हे पहा, वारा वाळू यांची कधी गाठ मारता येईल का? कारण एक दृश्य वस्तू आणि दुसरी जड वस्तू आहे. तसेच अग्नी आणि कापूस यांना दोऱ्यात ओवता येईल का? आकाश व पाषाण यांची जोड करता येईल का? एक मनुष्य समजा पूर्वेकडे जाण्यास निघाला, दुसरा पश्चिमेकडे निघाला, तर त्यांची गाठ पडावी त्याप्रमाणे हा संबंध आहे. उजेड व अंधार, मेलेला व जिवंत मनुष्य यांचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध नाही, त्याचप्रमाणे आत्मा व शरीर यांचा संबंध नाही असे समज. रात्र व दिवस, सोने व कापूस यांचा ज्याप्रमाणे संबंध नाही, त्याचप्रमाणे आत्मा व देह यांचा संबंध नाही. पाहू गेले असता शरीर हे पंचतत्वांचे बनलेले आहे, कर्माच्या दोऱ्यात ओवलेले आहे, जन्म मृत्यूच्या भवचक्रात फिरत आहे, काळरूपी अग्नीच्या तोंडात लोण्याच्या उंडीप्रमाणे घातलेले असून माशीचे पंख हलण्यास जितका वेळ लागतो तितक्या वेळात हे शरीर नाहीसे होते. हा देह कदाचित अग्नीत पडला तर त्याची राख होऊन उडून जाते, कुत्र्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा बनते. हे कपिध्वजा, या दोन प्रकारातून जर हा देह चुकला तर ज्या ठिकाणी पडेल त्याच ठिकाणी त्यामध्ये किडे व आळ्या यांचे पुंजके सापडतील. अशा रीतीने याचा वाईट परिणाम होतो. या देहाची अशी वाईट दशा होते. परंतु आत्मा हा सिद्ध, नित्य, सहज आणि अनादी आहे. तो निर्गुण असल्यामुळे पूर्णही नाही आणि अपूर्णही नाही. अपूर्णही क्रिया करणारा नाही व क्रिया न करणाराही नाही. तसेच तो रोडका नाही, लठ्ठही नाही. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही आणि अदृश्यही नाही. तो प्रकाशमान नाही आणि निस्तेजही नाही. तो थोडा नाही किंवा पुष्कळही नाही. तो शून्य असल्यामुळे रिकामा नाही आणि भरलेलाही नाही. कशा विरहित अथवा कशा सहितही तो नाही. तो साकारही नाही आणि निराकारही नाही. तो आत्मस्वरूपी असल्यामुळे त्याला आनंदही नाही आणि दुःखही नाही. त्याला एकरूप नाही, पुष्कळ रूपही नाही. तो कशापासून मुक्त नाही आणि कशाने बद्धही नाही. तो लक्षण रहित असल्यामुळे एवढा किंवा तेवढा, आयता किंवा बनलेला आणि बोलका किंवा मुका असाही तो नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही, सृष्टीचा संहार केल्याबरोबर तो लय पावत नाही. आणि हा असणे नसणे या दोन्ही स्थितीचे लयस्थान होय. हा अव्यय असल्यामुळे मोजता येत नाही, वर्णनही करता येत नाही. हा वाढत नाही किंवा कमी होत नाही. हा विटत नाही किंवा खर्चही होत नाही. हे प्रियोत्तमा, असे ज्या आत्म्याचे स्वरूप आहे तो देहात आहे असे जे म्हणतात, त्याचे म्हणणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय. तसे आत्म्याच्या अखंडपणा संबंधाने विचार न करता तो शरीर धारण करतो किंवा टाकतो असे म्हणणे व्यर्थ होय. कारण अर्जुना, तो शरीर धारण करत नाही किंवा सोडूनही जात नाही. तो जसा पूर्वीपासून आहे तसाच तो असतो. ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र येतात आणि जातात, त्याचप्रमाणे या देहाला देह येतात व जातात, परंतु त्यापासून तो लिप्त होत नाही. म्हणून या शरीरात तो काही करत नाही किंवा करवितही नाही. शरीराच्या कोणत्याही व्यापारात तो सक्त होत नाही. यास्तव त्याचे स्वरूपात कमी अगर जास्त काही होत नाही. इतकेच नव्हे, तो देहात असूनही देहाच्या सर्व व्यापारांपासून अलिप्त असतो. अर्जुना, आकाश म्हणून जे म्हणतात ते कोठे नाही, त्याचा कोठे निगाव होत नाही, म्हणजे ते सर्वत्र आहे. परंतु ज्याप्रमाणे त्याला कशापासून पीडा होत नाही,
त्याचप्रमाणे सर्वत्र देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या उपाधीपासून तो लिप्त नाही. तू वारंवार हे शुद्ध तत्व ध्यानात ठेव. आत्मा हा निराळा आहे. लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंड हलते, परंतु लोखंड हे लोहचुंबक नव्हे. तीच व्यवस्था आत्मा व देह यास लागू आहे. दीपक ज्योतीच्या उजेडाने घरातील सर्व व्यवहार करता येतात, परंतु दिवा आणि घर यात कोटीशा अंतर आहे. हे किरीटी, लाकडाच्या पोटात अग्नी आहे, परंतु तो लाकूड नव्हे. अशा दृष्टीने आत्मा पहावा. आकाश व अभ्र, सूर्य व मृगजल यांच्यात ज्या मानाने अंतर आहे, त्याच मानाने देह आणि आत्मा यांच्यातही अंतर आहे असे समज. या सर्व गोष्टी एकीकडे ठेव, परंतु गगनात सूर्य एकटा असून ज्याप्रमाणे निरनिराळ्या सर्व लोकांवर प्रकाश पाडतो, त्याचप्रमाणे आत्मा हा सर्व देहात प्रकाश पाडणारा आहे. यापुढे आत्मा व देह याविषयी पुन्हा शंका घेऊ नकोस.